नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स अर्थात KTHM कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ सोशियोलॉजी, वर्ग FYBA सेमिस्टर सेकंड आणि या सेमिस्टरचा विषय आहे सोशल इन्स्टिट्यूट्स अँड चेंज. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक DS शिंदे आपलं या सेकंड सेमिस्टरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सेकंड सेमिस्टरमध्ये आपल्याला जो सोशियोलॉजी या विषयाचा अभ्यासक्रम दिलेला आहे, त्या अभ्यासक्रमाचं नाव आहे सोशल इन्स्टिट्यूट अँड चेंज. या सिलेबसमध्ये आपल्याला प्रकरण पहिल्यामध्ये फॅमिली, किनशिप, मॅरेज, मीनिंग, फॉर्म्स अँड चेंजिंग ट्रेंड्स, सिंगलहुड, मिक्स फॅमिली, गे लेस्बियन मॅरेज हे सर्व बघायचं आहे. कुटुंब, नातेसंबंध आणि विवाहाचा अर्थ, व्याख्या, प्रकार, बदलते प्रवाह जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं आपला जो विषय आहे तो म्हणजे सामाजिक संस्था आणि बदल किंवा परिवर्तन. सामाजिक संस्था म्हणजे काय, सामाजिक संस्थेची वैशिष्ट्ये कोणती, हे आपल्याला सुरुवातीला बघावं लागणार आहे. मूलभूत अर्थाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे समाजमान्य प्रकार आहेत त्याला सामाजिक संस्था असं म्हणतात, किंवा एक किंवा अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी गुंफलेले लोकाचार, लोकनीती आणि कायद्याचा संच त्यालाही सामाजिक संस्था असं म्हणतात. म्हणजे सामाजिक संस्थांची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहे ती आपल्याला अभ्यासायची आहेत. त्यामध्ये सामाजिक संस्थांची निर्मिती अनौपचारिक पद्धतीने होते. त्याचा स्पष्ट उद्देश असतो. प्रत्येक सामाजिक संस्थेला कुठल्या ना कुठल्या प्रकारचं प्रतीक असतं. सामाजिक संस्थेची माध्यमं आहेत आणि सामाजिक संस्था या स्थिर स्वरूपाच्या असतात. त्यामध्ये महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत त्या संस्था आपल्याला बघायच्या आहेत. त्यामध्ये पहिली संस्था जी आहे कुटुंब संस्था. कुटुंब संस्था ही जीवनाची आद्य पाठशाळा आहे, महत्त्वाची संस्था आहे आणि त्याला प्राथमिक समूह असंही प्राध्यापक CH कुले याने म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की कुटुंब नावाच्या संस्थेमध्ये आपण जन्मापासून तर मृत्यूपर्यंत राहत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं या संस्थेचं अजून एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की ही संस्था ही सर्वांना एका शृंखलेमध्ये गुंफून ठेवणारी संस्था आहे. विशेष म्हणजे कुटुंब ही संस्था सार्वत्रिक आहे. जगात सर्व समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते. कारण प्रगत समाज असो, अप्रगत समाज आहे, सर्वत्र आपल्याला कुटुंब संस्था बघायला मिळते. फरक एवढाच आहे, कुटुंबाचा आकार, त्याची संरचना थोडीफार त्याच्यामध्ये बदल असेल, परंतु कुटुंब संस्था ही सार्वत्रिक स्वरूपाची संस्था आहे आणि कुटुंब संस्थेचा आकारही लहान आहे. आणि त्यामुळे ही कुटुंब संस्था सर्वत्र आपल्याला बघायला मिळते. पती पत्नी मधील संबंध स्थिर आणि कायम स्वरूपाचे असल्यामुळे ही संस्था सुद्धा कायम स्वरूपाची आहे. आणि वंश आणि वंशाचं नाव पुढे नेणारी ही संस्था आहे. कुटुंबाचं एक सामान्य निवासस्थान असतं किंवा एक घर असतं, त्यामुळे कुटुंब संस्था ही स्थिर स्वरूपाची आहे. कुटुंब संस्थेला भावनिक आधार आहे. भावनिक आधार म्हणजे काय, सुखदुःखामध्ये सर्व सदस्य एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतात, त्यामुळे कुटुंब ही महत्त्वाची संस्था आहे. त्यानंतर समाज रचनेमध्ये कुटुंबाचं स्थान हे अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी आहे. सर्व संस्थांची निर्मिती ही कुटुंब संस्थेपासून झालेली आपल्याला बघायला मिळते. कुटुंबाच्या पालनपोषणाकरता प्रत्येकाला अर्थोत्पादन किंवा आर्थिक क्रियांमध्ये सहभागी व्हावं लागतं. कारण कुटुंबाची कार्य जरी आपण बघितली तर कामवासनापूर्ती, मुलांचं संगोपन हे महत्त्वाचं काम त्या ठिकाणी आहे. सामाजिकरण, मानसिक कार्य, शैक्षणिक कार्य, आर्थिक कार्य, सामाजिक दर्जा प्रदान करणं, ही सर्व कार्य कुटुंबामधून केली जातात. त्यामुळे कुटुंब ही महत्त्वाची संस्था आहे आणि या संस्थेचा अभ्यास आपल्याला सविस्तरपणे आपण पुढील काही लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला कुटुंब संस्थेची माहिती घेतल्यानंतर
विवाह संस्था ही अतिशय महत्त्वाची संस्था आहे. कारण विवाहाशिवाय कुटुंबाची निर्मिती होऊ शकत नाही आणि म्हणून विवाह ही एक महत्त्वाची संस्था आहे. त्याची माहिती आपल्याला थोडीशी बघावी लागेल. तत्पूर्वी आपल्याला या कुटुंब संस्थेची निर्मिती जरी विवाह संस्थेने होत असली तरी कुटुंबांचे विविध जे प्रकार आहेत ते प्रकारही आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे. या कुटुंबाच्या प्रकारांमध्ये आपल्याला संयुक्त कुटुंब किंवा विभक्त कुटुंब आणि त्यानंतर एकल कुटुंब अशा विविध प्रकारचे कुटुंबांचे प्रकार जे आहेत ते बघायचे. कुटुंबावर सत्ता कोणाची आहे त्यावर आधारितही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कुटुंबाचे प्रकार बघता येतील. त्यामध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धती, पितृसत्ताक कुटुंब पद्धती म्हणजे ज्या ठिकाणी मातेचा अधिकार कुटुंबावर जास्त असतो, मातेच्या नावाने वंश पुढे चालतो, त्याला मातृसत्ताक कुटुंब पद्धती असं म्हणतात. आणि पितृसत्ताक कुटुंब पद्धती ही पित्याचा अधिकार किंवा कुटुंब प्रमुख हा शक्यतो पुरुष असतो आणि तोही मोठा व्यक्ती असतो किंवा वडील असतात, त्याला पितृसत्ताक कुटुंब पद्धती असलं ढोबळ मानाने आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला पुढचा जो भाग आहे तो बघायचा आहे. तो म्हणजे कोणता की नातेसंबंध. आता ही नातेसंबंधाची एक महत्त्वाची संकल्पना आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. आता या नातेसंबंधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाते आहे. विवाह संबंधातून निर्माण झालेले नाते, रक्तसंबंधातून निर्माण झालेले नाते, काल्पनिक स्वरूपाचे निर्माण झालेले नाते, हे सर्व नाते आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचे आहे. त्याचे प्रकार बघायचे आहे. आप्त किंवा नातेवाईक कशाला म्हणतात हेही आपण पुढच्या काही तासिकांमध्ये बघणार आहोत. आप्तांचं वर्गीकरण किंवा नातेसंबंधाचं वर्गीकरण, प्राथमिक आप्त, दुय्यम आप्त वगैरे सगळा हा जो भाग आहे तो आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे. त्यानंतर नातेसंबंधामध्ये असणारे जे काही वर्तन प्रकार आहे, खेळीमेळीचे अधिकार असतील, अधिकारयुक्त वर्तन पद्धती असतील, निषिद्ध वर्तन पद्धती असतील, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि हे बघितल्यानंतर आपल्याला पुढच्या काही महत्त्वाच्या जे काही संस्था आहेत त्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे विवाह संस्था. मगाशी आपण तिचा उल्लेख केला. विवाह कशाला म्हणतात आणि विवाह संस्थेची उद्दिष्ट कुठली आहेत ते आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे मॅरेजमध्ये. त्यामध्ये धार्मिक कर्तव्यांचे पालन, प्रजोत्पादन, प्रजासंगोपन, कामवासनापूर्ती, कौटुंबिक जबाबदारी, व्यक्तिमत्वाचा विकास, शेतीविषयक कामास सहाय्यक असे विविध उपयोग जे आहे या विवाह संस्थेतून निर्माण होणार असल्यामुळे वंश सातत्य त्यामुळे राहणार आहे. त्यामुळे विवाह संस्था ही महत्त्वाची संस्था आहे. स्त्री पुरुषांच्या संबंधांना मान्यता देणारी संस्था आहे. मग या विवाह संस्थेचे सुद्धा काही प्रकार आहेत. ते प्रकार आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये आंतरविवाह, इंडोगॅमी, बहिर्विवाह, एक्झोगामी. बहिर्विवाह आणि आंतरविवाह याच्यामध्ये फरक आहे. बहिर्विवाह म्हणजे काय? सपिंड बहिर्विवाह, सगोत्र बहिर्विवाह, सप्रवर बहिर्विवाह, ग्राम बहिर्विवाह, जात बहिर्विवाह यासारखे विविध प्रकार आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. आणि आंतरविवाह म्हणजे काय? जातीतल्या जातीतच वधूवराची निवड केली जाते, त्याला आंतरविवाह असं म्हणतात. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे विवाहाचे प्रकार जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. त्यामध्ये बहुपत्नी विवाह, भ्रातृबहुपती विवाह, अभ्रातृबहुपती विवाह, बहुपत्नी विवाह हे सगळे जे प्रकार आहेत ते आपल्याला पुढील लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला अभ्यासाची आहे ती म्हणजे कोणती की पुढची जी संस्था आहे ती संस्था या ठिकाणी महत्त्वाची आहे ती म्हणजे राज्यसंस्था, पॉलिटी इन्स्टिट्यूट. आणि ही महत्त्वाची संस्था जी आहे तिचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. मग राज्यसंस्था म्हणजे काय तिचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. राज्यसंस्थेचे वेगवेगळे प्रकार आहेत ते प्रकारही आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. राजेशाही, हुकुमशाही. राजेशाहीला मोनार्ची, हुकुमशाही ही जी पद्धती आहे या पद्धतींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. लोकशाही, डेमोक्रेसी हिचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. उदारमतवादी राज्य, न्यू लिबरल स्टेट. उदारमतवादी राज्य म्हणजे काय ते पण आपण बघणार आहोत. आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की इकॉनॉमी किंवा अर्थसंस्था. अर्थसंस्था म्हणजे काय? अर्थसंस्थेचे त्या ठिकाणी तो इतिहास आपण थोडासा जाणून घेणार आहोत. आणि
म्हणजे उत्पादन पद्धती कशी कशी बदलत गेली याचा इतिहासही आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्याचे वेगवेगळे प्रकारचे मॉडेल्स, नमुने जे आहेत ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये समजा भांडवलशाही आहे, समाजवाद आहे, मिश्र अर्थव्यवस्था आहे, त्यामध्ये कॅपिटलिझम, सोशलिझम, मिक्स इकॉनॉमी, न्यू लिबरल इकॉनॉमी, या सर्व जे प्रकार आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. म्हणजे ही आपल्याला अर्थसंस्था ही अतिशय महत्त्वाची संस्था आहे. कारण अर्थसंस्था ही इतर संस्थांप्रमाणेच महत्त्वाची का आहे? कारण प्रत्येक माणसाला जिवंत राहण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या आर्थिक क्रिया कराव्या लागतात आणि त्यामुळे अर्थसंस्था ही इतर संस्थांप्रमाणेच महत्त्वाची संस्था आहे. त्यानंतर आपल्याला पुढे दुसरं प्रकरण बघायचं आहे सोशल इन्स्टिट्यूटमधलं, रिलिजन, धर्म. धर्म, रिलिजन, मिनिंग, फॉर्म्स आणि सेक्युलरिझम. आता रिलिजन, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे आध्यात्मिक शक्तीवरील श्रद्धा किंवा दिव्य शक्तीवरील श्रद्धा, किंवा आपल्याला सर जेम्स फ्रेझरच्या मतानुसार जर सांगायचं झालं तर धर्म म्हणजे माणसापेक्षा श्रेष्ठ शक्तीप्रती असणारी आराधना, भय, भक्ती, पावित्र्याची कल्पना, त्याला धर्म असं म्हणतात. धर्माचे वेगवेगळे जे प्रकार आहेत तेही आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. तत्पूर्वी आपल्याला धर्माची काही वैशिष्ट्ये पण जाणून घ्यावी लागतील. धर्म सार्वत्रिक आहे. धर्मामध्ये अलौकिक शक्तीवर विश्वास असतो. धर्मामध्ये विधी आणि कर्मकांड केले जातात. धर्माचा संबंध पवित्र आणि अपवित्र वस्तूंशी असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक धर्माचं काही ना काही प्रतीक असतं आणि या प्रतीकाचाही अभ्यास धर्मामध्ये केला जातो. धर्मामध्ये पुरोहित वर्ग असतो आणि एक देव आणि सर्वसामान्य माणूस यांना जोडणारा दुवा म्हणून पुरोहित वर्गाकडे बघितलं जातं. मुस्लिम धर्मामध्ये काजी असतो, हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण असतो. अशा प्रकारे मध्यस्थ वर्ग जो आहे तो निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. धर्माची काही कार्य आहे, काही अपकार्य आहे, ते आपल्याला बघायचं आहे. कुठले कुठले कार्य आहेत? प्रतिकात्मक एकता निर्माण करण्याचं काम धर्म करतो. धर्म जीवनमूल्यांचं संरक्षण करतो. धर्म परोपकाराचं काम करतो. धर्म सामाजिक नियंत्रणाचे काम करतो. तसंच धर्माची काही दोष आहेत किंवा अपकार्य आहेत. धर्म सामाजिक विघटन निर्माण करतो. धर्म सामाजिक प्रगतीवर परिणाम करतो. दैववादी वृत्ती जोपासतो. वर्चस्व आणि पिळवणूक धर्मातून होते. आणि आपल्याला पुढे जे बघायचं आहे ते म्हणजे धर्माचे प्रकार, फॉर्म्स ऑफ रिलिजन. त्यामध्ये आत्मवादी किंवा सर्वात्मवादी, जीववादी, हे सगळे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी बघायचे. ॲनिमिझम त्याला म्हणतात. निसर्गवादी सिद्धांत आहे. मॅक्स मुलर या विचारवंताने तो मांडलेला आहे, तो आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. मानववाद किंवा सचेतनवाद, तोही आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. भोंगवाद, दैवकवाद जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, धर्मनिरपेक्षता ही संकल्पना जी आहे ती आपल्याला या सिलेबसमध्ये अभ्यासायची आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय आणि त्याची व्याख्या, धर्मनिरपेक्षतेचे विविध अर्थ जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत. धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व काय आहे आजच्या आधुनिक कालखंडामध्ये ते आपल्याला सविस्तरपणे अभ्यासायचं आहे. त्यानंतरची महत्त्वाची संस्था जी आहे ती म्हणजे शिक्षण संस्था. शिक्षण संस्थेचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे, जाणून घ्यायचा आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेमध्ये त्याचे जे काही प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत. टाइप्स ऑफ एज्युकेशन, त्यामध्ये किंवा फॉर्म्स ऑफ एज्युकेशन, औपचारिक शिक्षण, फॉर्मल एज्युकेशन, अनौपचारिक शिक्षण, नॉन फॉर्मल एज्युकेशन, असे प्रकारचं आपल्याला दोन्ही प्रकारचं शिक्षण जे आहे ते आपण आतापर्यंत घेतलंय. कुटुंबातून मिळणारं शिक्षण हे अनौपचारिक शिक्षण आहे, इनफॉर्मल एज्युकेशन आहे. पण शाळेमधून, महाविद्यालयामधून मिळणारं शिक्षण जे आहे ते फॉर्मल एज्युकेशन आहे, औपचारिक शिक्षण आहे. शिक्षणाची साधनं, एजन्सीज ऑफ एज्युकेशन, ती आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे. त्यामध्ये औपचारिक संस्था किंवा साधनं कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत, मग शाळा आहे, महाविद्यालय आहे किंवा इतरही अनेक बाबी आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, शिक्षणाचं कार्य काय, ज्ञानदान करणं, व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं, कौशल्य निर्माण करण्याचं शिक्षण देणं, मानसिक प्रवृत्तीचा विकास करणं, सुसंस्कृतपणाचा विकास करणं, समायोजन साधणं,
संस्कृतीचा विकास करणं आणि नवसामाजिक पद्धतींचा स्वीकार करणं, या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला पुढील काही तासिकांमध्ये करायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय, चॅलेंजेस इन हायर एज्युकेशन. आता उच्च शिक्षणासमोरची आव्हानं कुठल्या कुठल्या प्रकारची आहेत ती आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. उच्च शिक्षण देणारी जे काही संस्था आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. विद्यापीठ अनुदान आयोग UGC त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत. आत्तापर्यंत जे शिक्षण आयोग झाले त्यामध्ये राधाकृष्ण आयोग असेल किंवा 1986चं धोरण असेल, UGC असेल किंवा त्यानंतरही शासनाने वेळोवेळी बदल करून शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही बदल केलेले आहेत त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. आणि उच्च शिक्षणामध्ये सद्यस्थितीमध्ये कुठल्या प्रकारची आव्हानं आहेत ती आव्हानं आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहेत. उच्च शिक्षणातील प्रमाण त्या मानाने इतर क्षेत्रापेक्षा कमी आहे. रोजगार आणि उच्च शिक्षण यांची सांगड आपल्याला जरा व्यवस्थित झालेली दिसत नाही. उच्च शिक्षणामधली गुणवत्ता खालवलेली आपल्याला बघायला मिळते. माहिती आणि तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर होतोय आणि उच्च शिक्षण हे अतिशय महागडं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची आव्हानं जी आहे उच्च शिक्षणासमोरची ते आपण सविस्तर बघणार आहोत. समाज सुधारणेपासून शिक्षणाचा संबंध नाही असंही आपल्याला बघायला मिळतं. जेवढा माणूस उच्च शिक्षित तेवढा तो समाजसेवेपासून अलिप्त राहताना आपल्याला बघायला मिळतो. हेही काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर मीडिया मिनिंग टाइप्स. मीडिया म्हणजे प्रसार माध्यम. मग प्रसार माध्यम म्हणजे काय त्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. प्रसार माध्यमांचे प्रकार आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये पारंपरिक माध्यम, मुद्रित माध्यम, इलेक्ट्रॉनिक्स माध्यम, मौखिक माध्यम, सामाजिक माध्यम, बाह्य माध्यम. पारंपरिक ट्रॅडिशनल त्याला आपण काय म्हणूया मीडिया, तो आपल्याला बघायला मिळतो. लोकनाट्य, पोवाडा, लोकनृत्य, लोककथा, भारुड, कीर्तन वगैरे. मुद्रित प्रिंटेड वृत्तपत्र, नियतकालिक, पुस्तकं. इलेक्ट्रॉनिक्समध्ये रेडिओपासून दूरदर्शन, संगणक, मोबाईल, चित्रपट सगळ्या प्रकारची साधनं आली आणि याचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी सविस्तरपणे त्या ठिकाणी करायचा आहे. आता आपल्याला अभ्यासामध्ये रिलेव्हन्स ऑफ मास मीडिया इन कंटेम्पररी सोसायटी. आता मास मीडियाचा रोल सद्यस्थितीमध्ये किंवा समाजामध्ये किती महत्त्वाचा आहे तोही आपल्याला त्या ठिकाणी बघणार आहोत. समाज माध्यमांचे अनेक फायदे पण आहेत, तसे अनेक तोटेही त्या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. बऱ्याचदा फायदे कोणते कोणते होतात की सर्वात महत्त्वाचं ज्ञान मिळतं, समाज प्रबोधन होतं, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्याला बघायला मिळतात, आदर्श नागरिक घडवण्यासाठी सुद्धा काही उपक्रम आपल्याला बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. परंतु दोष सुद्धा अनेक आहे. मनोरंजनावर जास्त भर बघायला मिळतो, कल्पनारम्य जीवनामध्ये आपण जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की बऱ्याचदा अश्लीलतेचा वापरही आपल्याला वेगवेगळ्या दूरचित्रवाणीवरून आपल्याला बघायला मिळतो. हा एक महत्त्वाचा भाग जो आहे तो बघायला मिळतो. संगणकाचा वापरही आधुनिक कालखंडामध्ये वाढतोय आणि त्याचाही आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. इम्पॅक्ट ऑफ कॉम्प्युटर ऑन सोसायटी, तो कसा पडलेला आहे. मग मुद्रित माध्यमामध्ये न्यूजपेपर आहे किंवा इतरही काही साधनं आहेत त्याचाही आपण वापर बघतो आहोत किंवा त्याची माहिती आपण घेणार आहोत. सामाजिक माध्यमांमध्ये आता तर व्हॉट्सअप, ट्विटर, यूट्यूब किंवा टेलिग्राम याची यादी आपल्याला खूप वाढवता येईल आणि समकालीन समाजामध्ये या माध्यमांचा महत्त्व जे आहे ते आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं प्रकरण आहे सोशल चेंज आणि त्याचे काही मुद्दे जे आहेत ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. सामाजिक परिवर्तन म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्ये जी आहेत ते आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. त्यामध्ये सामाजिक परिवर्तन म्हणजे मूलभूत अर्थाने समाज संरचनेमध्ये झालेला बदल, त्यालाही सामाजिक परिवर्तन असं म्हणता येईल. आणि सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्ये, सामाजिक परिवर्तन सार्वत्रिक आहे, ते कायमस्वरूपी आहे, परिवर्तनाची दिशा निश्चित आहे. सामाजिक परिवर्तन ही एक सापेक्ष कल्पना आहे आणि सामाजिक परिवर्तन जे आहे त्याला विशिष्ट कालमर्यादा आहे.
व सामाजिक परिवर्तनाचे प्रकारही आपल्याला त्या ठिकाणी बघणार आहोत. प्रगती, उत्क्रांती, सुधारणा, क्रांती यासारखे काही प्रकार जे आहेत ते आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यानंतर टेक्नॉलॉजी ते आपण बघणार आहोत. तंत्रज्ञान म्हणजे काय, राज्य किंवा शासन त्याची भूमिका आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर सिव्हिल सोसायटी, नागरी समाज संस्था किंवा नागरी समाज आपण त्याला म्हणतो, त्याची कार्य ती आपल्याला बघायची. सामाजिक चळवळी, सोशल मुवमेंट म्हणजे काय, सामाजिक चळवळी म्हणजे काय, सामाजिक चळवळींचे योगदान सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कसं आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यानंतर आधुनिकीकरण, मॉडर्नायझेशन, डेव्हलपमेंट अँड ग्लोबलायझेशन या तीनही संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहे आणि त्यांची आपण सविस्तरपणे चर्चा जी आहे ती करणार आहोत. मॉडर्नायझेशन म्हणजे आधुनिकीकरण, डेव्हलपमेंट विकास आणि जागतिकीकरण या तीनही संकल्पना ज्या आहे. आधुनिकीकरण म्हणजे काय, आधुनिकीकरणाची व्याख्या, वैशिष्ट्ये जे आहे ते आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. त्यानंतर विकास कशाला म्हणायचं, विकासाची वैशिष्ट्ये कोणती, विकासाचे पैलू कोणते, विकासाचा उद्देश काय, हे आपण सर्व बाजूंनी त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि जागतिकीकरण ही प्रक्रिया कधी सुरू झाली, जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय, विविध विचारवंतांची जे काही व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. जागतिकीकरणाचं स्वरूप आपण जाणून घेणार आहोत. नेचर ऑफ ग्लोबलायझेशन, उत्पादन, सेवा, भांडवल हे सर्व दर्शवणारी ही प्रक्रिया आहे. आणि जागतिकीकरणामुळे खुला किंवा मुक्त व्यापार जो आहे तो सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतो. जागतिकीकरणामुळे जग जवळ आलेलं आहे. जागतिकीकरणाचे अनेक फायदे पण आहेत, अनेक तोटेही आहेत, ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंग्रजी माध्यमाची आणि मराठी माध्यमांची काही पुस्तकं सिलेबसमध्ये दिलेली आहेत. त्यामध्ये मॅकन्यूजचं पुस्तक आहे सोशियोलॉजी अ ग्लोबल इंट्रोडक्शन, न्यू दिल्ली, हे एक महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यानंतर पुढचं पुस्तक जे आहे रुटलेज पब्लिकेशनचं, ते सोशियोलॉजी 2006 साली स्कॉट नावाच्या विचारवंताचं आहे. त्यानंतर सोशियोलॉजी नावाचं पुस्तक 2001 साली प्रकाशित झालेलं आहे. ते थिम्स अँड पर्स्पेक्टिव्ह, न्यू दिल्ली, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस यांचं एक पुस्तक आहे. त्यानंतर सोशियोलॉजी थीम अँड पर्स्पेक्टिव्ह, लंडन हार्पर कॉलिन्स पब्लिकेशनचं आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी हे एक महत्त्वाचं पुस्तक आहे. याचबरोबर काही मराठी माध्यमांची पुस्तकं सुद्धा आपल्याला दिलेली आहेत. यामध्ये एक महत्त्वाचं पुस्तक डॉक्टर सर्जेराव साळुंखे, एक समाजशास्त्राचे मोठे प्राध्यापक होऊन गेले, त्यांचं समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना, नरेंद्र प्रकाशनचं एक पुस्तक 2006 साली प्रकाशित झालेलं आहे. मारुलकर सरांचं एक पुस्तक आहे 2007 साली प्रकाशित झालेलं आहे, समाजशास्त्राचं, समाजशास्त्र परिचय, फडके प्रकाशन कोल्हापूरचं. त्यानंतर समाजशास्त्र परिचय, गगनग्रास ज्योती येवले यांचं पुस्तक आहे. शहा घनश्याम, सामाजिक चळवळ, सेज भाषा प्रकाशन यांचं एक पुस्तक आहे. अशा विविध प्रकारच्या, आणि यादी आपल्याला खूप मोठी आहे, परंतु ही सर्व पुस्तकं आपल्या ग्रंथालयात उपलब्ध आहे, बाजारातही उपलब्ध आहे आणि त्याचा अभ्यास करून आपण आपला सिलेबस अजून सुंदर पद्धतीने समजून घेऊ शकतो. अशा रीतीने आपण आज FYBAचा सेकंड सेमिस्टरचा सर्व सिलेबस समजून घेतलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.